नवऱ्याने हात उचलला आणि संसाराची स्वप्न धुळीला मिळाली. पण जेव्हा करणने माझ्या कमरेवर हात फिरवला तेव्हा 5 वर्षाचा तो एकाकीपणा क्षणभरात विरघळून गेला. करण मुलांशी खेळायला यायचा, पण माझी नजर त्याच्या फिट आणि आकर्षण शरीरावर खेळली होती. एके दिवशी मी त्याला एकदम चिटकून बसली आणि तिथूनच सुरू झाली ही एक थरारक प्रेमकथा. कामिनीच्या आयुष्यातील ते 5 वर्ष एखाद्या संत वाहणाऱ्या नदीसारखे होते. पण त्या नदीच्या पात्रात अचानक वादळ आलं. लग्नानंतरचा संसार सुरुवातीला खूपच आनंदी होता. जणू प्रत्येक दिवस एक उत्सवासारखा वाटायचा. पण हळूहळू सुखाच्या या चित्राला तडे जाऊ लागले. पतीचं वागणं बदललं होतं. रात्री अपरात्री येणारे ते अज्ञात व्हिडिओ कॉल्स आणि घरी असताना अचानक कॉल कट करणं आणि बाहेर जाताना तासनतास बोलणं, या गोष्टी कामिनीच्या मनाला बोचत होत्या. एके दिवशी धाडस करून तिने पतीचा फोन तपासला आणि एका स्त्रीचा फोटो पाहून तिचं हृदय धापाकलं. जेव्हा तिने जाब विचारला तेव्हा उत्तराऐवजी तिच्या वाट्याला आला तो फक्त पतीचा उगारलेला हात. त्याच क्षणी कामिनीने ठरवलं की ज्या नात्यात आदर नाही तिथे राहायचा अर्थ नाही. ती आपल्या 2 लहान मुलांसह वेगळी राहू लागली. एकाकीपणा माणसाला आतून पोखरत असतं. कामिनीलाही तसंच वाटायचं. अशातच तिच्या आयुष्यात करणची एंट्री झाली. करण हा तिच्या ओळखीचाच एक तरुण मुलगा होता, जो दिसायला एखाद्या ग्रीक देवतेसारखा फिट आणि आकर्षण शरीराचा होता. त्याचं रसरशीत तारुण्य कोणाचंही लक्ष वेधून घेईल असं होतं. करण अनेकदा तिच्या घरी यायचा, मुलांशी खेळायचा. त्याचं ते गोड बोलणं आणि कामिनीला समजून घेण्याची वृत्ती, त्यामुळे ती नकळत त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली होती. एके दिवशी कामिनी आरशासमोर उभी होती. तिने स्वतःच्या मादक रूपाकडे पाहिलं. तिची मोहक काया आणि कमनीय शरीर पाहून तिला जाणीव झाली की अजूनही तिच्या सौंदर्यात तीच जादू आहे. तिने त्या दिवशी एक गडद रंगाची साडी नेसली होती, ज्यामुळे तिची चमकदार त्वचा आणि गोरा आणि मऊ देह अधिकच खुलून दिसत होता. करण नेहमीप्रमाणे घरी आला आणि सोफ्यावर बसून मुलांशी खेळू लागला. कामिनीने चहा बनवला आणि ती चहा घेऊन बाहेर आली. तिने करणच्या बाजूला बसताना मुद्दाम त्याला चिटकून बसली होती. करणला क्षणभर आश्चर्य वाटलं. मामी, आज तुम्ही खूपच जवळ बसलास, त्याने विचारलं. कामिनीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिचे आकर्षण डोळे काहीतरी सुचवत होते. तिने हळूच त्याला किचनमध्ये बोलावले. करण, तुझं थोडं काम आहे, इकडे ये. किचनमध्ये गेल्यावर कामिनीने चोरून त्याचा ताकदवान हात आपल्या हातात घेतला. करण, मला माहीत आहे तुला मी आवडते. तू रोज ज्या नजरेने बघतो ते मी खूप दिवसांपासून नोटीस करते. खरं आहे ना? करण आधी थोडा घाबरला, पण कामिनीचा हळूवार स्पर्श अनुभवल्यावर तो मोकळा झाला. हो मामी, खरं सांगू तर तुमच्याकडे बघितल्यावर मला तर झोपच येत नाही. मी खरं तर तुम्हालाच बघण्यासाठी तुमच्या घरी येत असतो. तुमचं हे कोमल आणि नाजूक अंग बघितलं की माझं मन बाण हरपून जातं. कामिनीने एक स्मित हास्य केलं आणि त्याला आपला आधार मानून संमती दिली. तू रोज येत जा करण. मलाही आता एका हक्काच्या माणसाची गरज आहे. पुढच्या दिवशी सकाळीच करण घरी आला. कामिनी किचनमध्ये स्वयंपाक करत होती. अचानक मागून 2 ताकदवान हातांनी तिला घट्ट मिठीत घेतलं होतं. करणने तिच्या मानेवर किस केली आणि तिला स्वतःकडे वळवून तिच्या लालभडक ओठांवर आपली नजर खेळविली. कामिनीच्या शरीरातील थरथराट वाढला होता, पण मनात एक हक्काची भावना दाटून आली होती. तिनेही त्याला मिठीला प्रतिसाद दिला. आता त्यांच्यातील श्वासांचा आवाज वाढत होता आणि रोमांचक वातावरण तयार झालं होतं. करणचे अनुभवी हात आता कामिनीच्या शरीरावर वेध घेऊ लागले होते. किचनचा दरवाजा बंद होताच बाहेरच्या जगाचा विसर पडला होता. करणने कामिनीला घट्ट मिठीत घेतलं होतं. त्याच्या त्या मजबूत आणि ताकदवान हातांचा वेढा पडताच कामिनीच्या शरीरात आनंदाची एक लहर उसळली होती. तिने
कधी विचारही केला नव्हता की इतक्या दिवसानंतर तिला असा मायेने स्पर्श कोणाचा लाभेल. करणची नजर आता कामिनीच्या मादक रूपावर खेळली होती. त्याने हळूच आपला हात तिच्या साडीच्या पदराखालून कमरेच्या मऊजार भागावर फिरवला. त्या जादुई स्पर्शाने कामिनीचं मन भान हरपून गेलं. तिने एक दीर्घ श्वास सोडला आणि तिची डोळे लाजत मिटवली. करण आता तिच्या कानाजवळ गेला आणि हळुवार आवाजात म्हणाला, मामी, तुमची ही मोहक काया बघून मी स्वतःवरचा ताबा विसरते. तुमचे हे कमी शरीर आणि ही चमकदार त्वचा मला वेड लावते. कामिनीने त्याचे अनुभवी हात आपल्या शरीराचा वेध घेताना अनुभवले होते. तिनेही हळूच आपले हात त्याच्या गळ्यात टाकले. आता दोघांचे श्वास वेगाने वाढले होते. करणने तिला भिंतीला टेकवलं आणि तिच्या मानेवर हळूवार किस करायला सुरुवात केली. त्याच्या त्या ओलसर स्पर्शाने कामिनीच्या अंगावर काटा चालला होता. तिला वाटलं जणू ती सुखाच्या एका वेगळ्याच जगात पोहोचली आहे. करणने आता तिच्या लालबुंद ओठांवर ताबा मिळवला होता. तो स्पर्श इतका उत्कट होता की कामिनीला आपल्या शरीरात एक लाट उसळल्यासारखी वाटत होती. तिच्या मनात दाटून आलेल्या भावनांनी आता मोकळी वाट शोधली होती. करणने तिला उचलून घेतलं आणि किचनमधील ओट्यावर बसवलं. त्याची कामुक नजर आणि त्याचं ते रसरशीत तारुण्य कामिनीला अधिकच घाया करत होतं. करण, तू तर खूपच अनुभवी दिसतोय रे, कामिनीने एक गोड हुंकार देत म्हटलं. त्यावर करण फक्त हसला आणि त्याने तिची साडी हळू सैल केली. आता तिचं मऊ आणि गोरा देह त्याच्या नजरेसमोर होता. आता ते पूर्णपणे उघड्यात चालला होता. कामिनीला थोडी धाकधूक वाटत होती, पण करणच्या जादुई स्पर्शाने तिला वेडच लावून सोडलं होतं. दोघांच्याही नजरा भिडल्या होत्या. करणने तिचे केस बाजूला सारले आणि तिच्या केसांवरून हात फिरवला आणि तिला पुन्हा एकदा आपल्याजवळ ओढलं होतं. आता दोघांच्या श्वासांचा आवाज पूर्ण किचनमध्ये घुमत होता. कामिनीला वाटलं की आता मनाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. तिने करणला स्वतःच्या अधिक जवळ उठलं होतं आणि म्हणाली, आज मला सुखाच्या शिखरावर घेऊन चल करण. तिच्या त्या शब्दांनी करणमध्ये एक वेगळीच ताकद संचारली होती. त्याने तिच्या कपाळावर पापी घेतली आणि आता ते तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाशी स्तुती करू लागला होता. वातावरणात आता पूर्णपणे रोमांचक झालं होतं. बाहेर मुलांच्या खेळण्याचा आवाज येत होता, पण आत मात्र प्रेमाची एक नवीनच भाषा लिहिली जात होती. करणने आता तिला पूर्णपणे आपल्या भाऊपाशात घेतलं आणि तिच्या वरच्या टोकाला हलका स्पर्श केला. त्या स्पर्शाने कामिनीच्या तोंडातून एक आनंदाची लकेर बाहेर पडली होती. आता दोघंही एकमेकात पूर्णपणे गुंतले होते आणि पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाले होते. किचनमधील वातावरण आता पूर्णपणे तापलं होतं. करण आणि कामिनी यांच्यातील मजबूत भावना आता अनावर आल्या होत्या. करणने कामिनीला ओट्यावरून हळूच खाली उतरवलं आणि तिला पुन्हा एकदा घट्ट मिठीत घेतलं. त्याच्या ताकदवान हातांचा विळखा इतका जबरदस्त होता की कामिनीला तिचं अस्तित्वच विसरल्यासारखं झालं. तिच्या साडीचा पदर आता जमिनीवर विसावला होता. करणची नजर तिच्या जाळीदार नाईटीतून दिसणाऱ्या भिजलेल्या कायेवर खेळली. कामिनीचं ते रसरशीत तारुण्य आणि घामाने चमकणारे शरीर पाहून करणच्या शरीरात एक लाटच उसळली होती. तो तिच्या अधिक जवळ गेला आणि त्याने तिच्या मानेवर आणि खांद्यावर हळूच ओठ टेकवले होते. त्या जादुई स्पर्शाने कामिनी वेडीच झाली होती. कामिनीने एक दीर्घ श्वास सोडला आणि करणच्या केसांना आपल्या बोटांनी कुरवाळू लागली. करण, आज तू मला सुखाच्या शिखरावर घेऊन जा. मला दुसरं काहीच नको आहे. तिचे ते शब्द ऐकताच करणने आपला टॉवेल बाजूला फेकून दिला. आता तो पूर्णपणे मोकळाच झाला होता. कामिनीने जेव्हा त्याला त्याच्या फिट आणि आकर्षण शरीराकडे पाहिलं तेव्हा तिचे डोळे लाल झाले आणि तिला फक्त ओढच दिसत होती. करण आता गुडघ्यावर बसला आणि त्याने आपले ओठ तिच्या जवळ नेले. त्याने तिच्या कंबरच्या मौशार भागावर हात फिरवायला सुरुवात केली. त्या स्पर्शात एक अशी ओढ होती की कामिनीचं शरीर मन भान हरपून गेलं होतं. तिला वाटलं की तिच्या शरीराचा भार आता करणच्या खांद्यावर टेकला आहे. मामी, तुमचं हे गोड शरीर एखाद्या फुलासारखं नाजूक आहे.
असं म्हणत त्याने तिला उचलून एका चटईवर झोपवलं. आता तो तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाची स्तुती करत होता. त्याचे अनुभवी हात आता तिच्या वरच्या टोकाला स्पर्श करू लागली होती. त्याने कामिनीच्या तोंडातून एक गोड हुंकार बाहेर पडला. तिच्या शरीरातील थरथराट आता वाढतच होता. श्वास वेगाने वाढले होते आणि दोघांनाही एकमेकांच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. करणने जेव्हा तिच्या ओठांवर ताबा मिळवला तेव्हा कामिनीला वाटलं जणू ती सुखाच्या एका वेगळ्याच जगात तरंगत आहे. मनाचे सर्व दरवाजे उघडले होते आणि आता फक्त 2 देहांचं मिलन बाकी होतं. करणचा तो उत्कट स्पर्श आणि कामिनीची ती कामुक नजर, सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. तिने त्याला अधिक जवळ ओढलं आणि त्याच्या पाठीवर नखं उमटली होती. आता बहुपाशात घेण्याची वेळ आली होती आणि दोघंही त्या सर्वोच्च सुखासाठी सज्ज झाले होते. किचनमधलं ते रोमांचक वातावरण आता पराकोटीला पोहोचलं होतं. करण आणि कामिनी आता एकमेकांच्या पूर्णपणे बहुभाषात होते. कामिनीचा तो गोरा आणि मऊदेह करणच्या मिठीत एखाद्या वेलीसारखा विसावला होता. करणच्या ताकदवार हातांनी जेव्हा तिला पुन्हा एकदा घट्ट ओढलं तेव्हा कामिनीच्या शरीरात ती लाट उसळली. दोघांच्याही नजरा भिडल्या होत्या आणि त्या नजरेत फक्त आणि फक्त कामुक ओढ दिसली होती. करणने हळूच आपले ओठ तिच्या मानेवर टेकवले आणि तिथे एक खोलसर स्पर्श सोडला. त्या एका स्पर्शाने कामिनीचं मन भान हरपून गेलं. तिने आपले डोळे मिटून घेतले आणि एक दीर्घ श्वास सोडला. तिला जाणवत होतं की आता ती सुखाच्या शिखरावर पोहोचणार आहे. करण आता पूर्णपणे अनुभवी हातांनी तिच्या शरीराचा वेध घेत होता. त्याने जेव्हा तिच्या कमरेच्या मौशार भागावर हात फिरवला तेव्हा कामिनीच्या तोंडातून एक गोड हुंकार बाहेर पडला. तिचं ते घामाने चमकणारं शरीर आणि रसरशीत तारुण्य पाहून करणही स्वतःवरचा ताबा विसरला होता. त्याने हळूच तिला स्वतःच्या मजबूत हात शरीराखाली घेतलं. आता दोघांच्या श्वासांचा आवाज पूर्ण खोलीतच घुमत होता. कामिनीला वाटलं की आज तिचे मनाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. करणने तिच्या वरच्या डोक्याला हलका स्पर्श केला आणि तिने त्याला अधिकच जोरात स्वतःकडे ओढलं. त्या जादुई स्पर्शाने तिला वेड लावून सोडलं होतं. तिने करणच्या फिट आणि आकर्षण शरीराची स्तुती केली आणि त्याच्या पाठीवरून आपले हात फिरवले. करण, आज मला पूर्णपणे तुझं करून घे, ती हळूवार आवाजात म्हणाली. करणने तिच्या कपाळावर पापी घेतली आणि तिच्या लालबुंद ओठांवर पुन्हा एकदा ताबा मिळवला होता. आता त्यांच्यात कोणताही अडथळा उरला नव्हता. तो उत्कट स्पर्श आणि ती मजबूत भावना त्यांच्या एका अशा जगात घेऊन गेली होती जिथे फक्त सुख आणि आनंद होता. कामिनीला आता एकटेपणाची मुळीच भीती नव्हती, कारण तिच्यासोबत आता करणच होता. काही वेळाने दोघेही शांत झाले आणि एकमेकांच्या मिठीत विसावले. कामिनीने करणच्या केसावरून हात फिरवला आणि म्हणाली, हे नातं असंच टिकून राहू दे करण. तू आहेस तर मी आहे. करणने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि वचन दिलं, मी नेहमी तुझ्यासोबतच असेन. बाहेर सूर्याचा प्रकाश आता अधिक प्रखर झाला होता, पण किचनच्या त्या बंद दरवाजाआड एका प्रेमाची नवीन भाषा लिहिली गेली होती. एका अधुऱ्या ओढीला आज पूर्णत्व मिळालं होतं.